हां, मग कुठल्या दुकानात जायचं? मल्हार श्रावणीला म्हणाला. बर्डीला बघू ना. तुझ्यासाठी रेडीमेडच घ्यावे लागतील ना. आणि तुझ्यासाठी? घेऊया ना साडी. नाही, कुठल्या दुकानात? खरं सांगू का, मला तरी साड्यांमधलं कुठे काय कळतं. यावरती मल्हार हसला होता. अगं पण कुठे घ्यायच्या हे तर ठरवावं लागेल ना. आई नेहमी महालक्ष्मीमधनं घेते साड्या. अरे मल्हार, आलंच बघ महालक्ष्मी. अगं तू नाव काय घेतेस? आवडत नाही. नाही तसं नाही. श्रावणी चूप राहिली. मग स्वतःशी हसली. तिला मल्हारच्या बोलण्याची गंमत वाटली होती. श्रावणी, हसताना छान दिसतेस. श्रावणीने त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. का ग, राग आला? नाहीतर. तुझं नावही छान आहे. तुमचं सुद्धा. नक्की? मग काय तर. आलं बघ महालक्ष्मी. दोघांनी मग खूप साड्या बघितल्या. कोणती साडी घेऊ कळत नाही आहे. मला वाटतं तू ही जांभळी घ्यावीस. खरं तर श्रावणीला जांभळा रंग अजिबात आवडत नव्हता. ती चूप राहिली. आणखीन दुसऱ्या साड्या बघाव्यात असंही तिला वाटलं, पण श्रावणीला न विचारताच मल्हारने ती जांभळी साडी पॅक करायला सांगितली. मल्हार उठून उभा राहिला. नाईलाजानं श्रावणीही उभी राहिली. काउंटरवर बिल देऊन मल्हार दुकानाच्या बाहेर पडला. साडीचं पॉलिथिन घेऊन श्रावणी त्याच्या मागून दुकानाबाहेर पडली. बाजूच्या दुकानात मल्हारसाठी सूट घ्यायचा म्हणून दोघंही गेले. त्याच्या आवडीचा ड्रेस घेतला. बिल श्रावणीने दिलं. मग हातातली पॅकेट सांभाळत दोघंही सोनाराच्या दुकानात शिरले. मल्हारनी त्याच्या आवडीची अंगठी खरेदी केली. श्रावणी मात्र काळजीपूर्वक अंगठी बघत होती. अगं लवकर बघ ना, खूप कामं पडली आहेत. बघतीच आहे पण पसंत पडत नाही आहे. मला वाटतं तू ही अंगठी घ्यावीस. एक अंगठी उचलून ती श्रावणीसमोर धरत मल्हार म्हणाला. त्यांनी उचललेल्या अंगठीकडे दुर्लक्ष करून श्रावणीने दुसरी अंगठी उचलली आणि म्हणाली, ही द्या. अगं पण मला ही अंगठी आवडली. हातातली अंगठी श्रावणीसमोर धरत मल्हार म्हणाला. पण मला हीच आवडली. हातातली अंगठी दुकानदाराकडे देत श्रावणी ठामपणे म्हणाली. मल्हारने हातातली अंगठी तिथेच ठेवली आणि काउंटरजवळ येऊन त्यांनी तिच्यासाठी घेतलेल्या अंगठीचे पैसे दिले. श्रावणीने मल्हारच्या अंगठीचे. पण राहून राहून मल्हारला एक गोष्ट खटकत होती आणि ती म्हणजे श्रावणीने त्याच्या पसंतीची अंगठी घेतली नव्हती. दोघेही दुकानाबाहेर पडले. मल्हार चुपचाप होता आणि श्रावणीसुद्धा. श्रावणीला मात्र एक वाटत होतं की मल्हार त्याची मतं आपल्यावर लादू बघतोय का. का ग गप्प? नाही, कुठे काय. आता तुला श्रावणी म्हणू का आबोली म्हणू? यावर श्रावणी फक्त हसली. चल कॉफी घेऊ. असं म्हणून मल्हारने गाडी कॉफी हाऊससमोर पार्क केली. आत येऊन एका कोपऱ्यातलं टेबल बघून दोघेही बसले. काही स्नॅक्स मागवू? नाही, नको. घरून खाऊन तर निघालो. ठीक आहे. असं म्हणून मल्हारने कॉफीची ऑर्डर दिली. कॅफे हाऊसमधली दुपारची शांतता, त्यात मधुमती सिनेमातल्या गाण्याचं मै तो कब से खडी उस पार, अखिया थक गई पंथ निहार या गाण्याची धीम्या आवाजातली धून, मंद उजेड. श्रावणी, आज कॉलेज नव्हतं? शनिवारी पिरियड्स कमी असतात ना. गणित तर खूप किचकट विषय नाही का? मी इंजिनियर झालो खरा, पण गणित हा विषय मला मनापासून कधी आवडलाच नाही. मला आवडतं गणित. गणित जेवढं किचकट ना तेवढं ते सोडवण्याला मजा येते आणि मी ते चुटकीसरशी सोडवते सुद्धा. पण खरंच आयुष्याची गणितं अशी चुटकीसरशी सोडवली जातात का? आयुष्यात चुकलेली गणितं बरोबर करण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते आणि ती मोजताना आतून तुटून जातो माणूस. चला निघायचं. खरं तर मल्हारला अजून थोडं थांबायची इच्छा होती. शांत, निवांत, एकांत आणि श्रावणीची संगत. चला निघूया. असं म्हणून श्रावणी उठल्याबरोबर मल्हारही उठून उभा राहिला. श्रावणी आणि मल्हार कॉफी हाऊसमधून बाहेर दारापर्यंत आले आणि नेमका त्याच वेळी श्रीरंग कॉफी हाऊसच्या पायऱ्या चढत होता. त्याच्यासोबत 2-3 मित्र होते.
श्रीरंगचं श्रावणीकडे लक्ष जाताच तो थांबला, म्हणाला, अरे हाय श्रावणी, किती दिवसांनी दिसतेस, काय सुरू आहे सध्या? बापरे, एकाच वेळी किती प्रश्न श्रीरंग. श्रीरंग हा मल्हार, माझं लग्न ठरलं आहे, उद्या एंगेजमेंट आहे, ये की. अरे वा, छान छान, दोघांचंही अभिनंदन बरं का. श्रीरंगने हसत आपला हात समोर केला, मल्हारनेही हात समोर केला. श्रीरंगने हातात हात मिळवला आणि श्रावणीकडे बघून म्हणाला, सॉरी श्रावणी, उद्या येणं मला काही जमणार नाही. ठीक आहे. आणि मल्हार, हे श्रीरंग बरं का, आम्हाला सिनियर होता हा. आता काय चालू आहे रे तुझं? शेवटचं वाक्य श्रीरंगकडे बघून श्रावणी म्हणाली, अगं कालच MPSCचा रिझल्ट आला आहे, मी पास झालो आहे, आता मुलाखतीसाठी बोलवतील मला. अरे वा, फार छान न्यूज दिलीस, अभिनंदन अगदी मनापासनं. बरोबर, चलतो आम्ही, मल्हार घाईत म्हणाला आणि श्रावणी मल्हारच्या बरोबर निघाली. मल्हारने गाडीचं दार उघडलं आणि तो स्टिअरिंगवरती बसला. पलीकडचं दार त्याने उघडलं. श्रावणी गाडीत बसण्यासाठी पलीकडच्या दाराकडे गेली. गाडीत बसण्यापूर्वी तिने कॉफी हाऊसकडे बघितलं. श्रीरंग उभा होता तिच्याकडे बघत. काय होतं त्याच्या डोळ्यात? जे तो आजवर कधी बोलला नाही ते त्याच्या डोळ्यात होतं का? पण श्रावणीला त्याचं ते बघणं, त्याची नजर वेगळीच भासली. काय सांगायचं होतं श्रीरंगला, कोणास ठाऊक. आणि श्रावणीने हात हलवला, श्रीरंगनेही हात हलवला. श्रावणी गाडीत बसली, मल्हारने गाडी चालू केली. श्रीरंगचं काही स्थिर नाही असं आपणच 2 दिवसांपूर्वी म्हणालो होतो आणि आज श्रीरंग सांगत होता की तो MPSC पास झाला आहे म्हणून. हातचा धरून आपण मल्हारसोबत जे गणित मांडलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे हे श्रावणी बसल्या बसल्या तपासून पाहत होती. मल्हार श्रावणी घरी आले. वेळ फार झाला आहे म्हणून मल्हार पाणी पिऊन जायला निघाला. चहा तरी घ्या थोडा, आशाबाई म्हणाल्या. नाही नको, आता कॉफी झाली आहे, आता निघतो, असं म्हणून मल्हार निघून गेला. निघताना मल्हार एकदा तरी मागे वळून बघेल असं श्रावणीला वाटलं होतं, पण तो मागे वळून न बघता निघून गेला. श्रावणी, साडी बघू, असं सायलीने म्हणता श्रावणीने साडीचं पॅकेट तिच्या हातात दिलं. सायलीनं त्या पॅकेटमधनं साडी काढली आणि साडी हातात घेऊन म्हणाली, श्रावणी, अगं तुला हा असा गडद जांभळा रंग आवडत नाही ना गं? हो. अच्छा, मग ही माझ्या दादाची आवड का? पण साडी छान आहे, जसा काही शालूच. बघू ग, असं म्हणत निशा, आशाबाई तिथे आल्या. साडी सगळ्यांनाच आवडली, पण साडीच्या बाबतीत श्रावणीचं मन थोडं खट्टू होतं. तिला हा गडद जांभळा रंग अजिबात आवडत नव्हता. हा रंग मल्हारच्या आवडीचा होता. त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडी पुढे एक असतील का? श्रावणी मनाशीच म्हणाली. रविवार उजाडला. श्रावणी बंगल्यात एकच धावपळ उडाली. अंगणातल्या बगीच्यात छान मंडप टाकण्यात आला. आतल्या झाडाझाडांवर रोषणाई केली होती. बगीच्याच्या हिरवळीवर खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था केली होती. मध्यभागी चौरंग ठेवण्यात आला. चांदीच्या तपकात पूजेचं साहित्य काढण्यात आलं होतं. तांब्याची भांडी आणि तांब्याचं घंगाळं घासून पुसून स्वच्छ होतं, चकचकीत दिसत होतं. चांदीचं ताट, गडवे, पेले, चांदीचं निरांजन लखलखीत दिसत होतं. श्रीधररावांना सोबत घेऊन मेघन सगळीकडे लक्ष ठेवून होता. दाराला हिरवं कंच तोरण आणि झेंडूच्या फुलांच्या माळा लागल्या होत्या. आशाबाई आणि निशामावशी सगळी तयारी आठवणींनी करत होत्या. सायली तर सगळीकडे भिंगरीसारखी फिरत होती. प्रत्येक गोष्टीकडे जातीनं लक्ष देत होती. मेघन, बोला बाईसाहेब, या मधल्या खांबांना माळा नाही लावल्या का? अगं बस तेवढंच राहिलं आहे. आणि मग मेघनने खास करवून आणलेल्या मोठमोठ्या माळा तिथल्या काम करणाऱ्या लोकांच्या मदतीने खांबाला वेढल्या. श्रावणी बंगला आता छान सजला होता. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. आशाबाई, निशामावशी तयार झाल्या होत्या. सायलीही तयार झाली होती. मोरपंखी पैठणी नेसली होती आणि येता जाता श्रावणीला ती अनेक सूचनाही करत होती. हो ग आजीबाई, असं श्रावणीने हसून म्हटलं तेव्हा सायलीही हसली. दोघीही श्रावणीच्या रूममध्ये होत्या. श्रावणी, आटप की लवकर, पाहुणे येतील, तुझी तयारी व्हायची आहे. हो ग, करू की तयारी, आत्तापासून काय करायचं आहे तयार होऊन? श्रावणी, एक विचारू का? अगं विचार की.
तू खुश आहेस ना श्रावणी? का गं, काही संशय? नाही गं, सहज विचारलं. सायली, तुला एक सांगायचं राहिलं. अगं, काल आम्ही कपडे खरेदी केल्यानंतर कॉफी हाऊसमध्ये गेलो. तिथून कॉफी घेऊन निघालो तर कॉफी हाऊसच्या दारातच श्रीरंग भेटला. अरे वा, काय म्हटला? काय करतोय सध्या? MPSCची परीक्षा पास झाला आहे, पण मला वाटतं तो पुढे UPSCला बसल्याशिवाय नाही राहणार. खरंच गं, हुशार आहे तो तसा. श्रावणी, तू सुद्धा हुशार आहेस. प्रयत्न केलास ना तर तू सुद्धा IAS होऊ शकशील. मी? मग काय, तू काय कमी हुशार आहेस? तुझ्याजवळ जिद्द आहे, चिकाटी आहे, कल्पना आहेत. बास, हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको. अगं, खरंच सांगते आहे. पुढे मागे घरच्यांची परवानगी मिळाली ना तर तू सुद्धा त्या स्पर्धात्मक परीक्षा द्यायला काही हरकत नाही. म्हणजे घरच्यांची परवानगी असेल तर मी स्पर्धात्मक परीक्षा द्यायची. माझी मतं कोणी विचारात घेणार नाहीत का गं? पण हे सगळं श्रावणी मनातच म्हणाली. काय गं श्रावणी, काय झालं? गप का झाली? नाही, कुठे काय. चल, माझी तयारी करून दे, मी पटकन आंघोळ करते. अवघ्या 5-7 मिनिटात श्रावणी बाथरूममधनं बाहेर आली आणि सायली तिची तयारी करायला लागली. साडीच्या पदराला कुंकवाचं बोट लावून सायलीने साडीची घडी उलगडली. ही साडी आईने खास तिच्यासाठी तिच्या आवडीने घेतली होती. सायली, फॅन लाव गं, खूप गरम होतं आहे. हो गं, दसरा झाला आहे पण गरमी काही कमी होत नाही. सायलीने फॅन लावला आणि ती श्रावणीच्या साडीच्या नेऱ्या नीट करायला लागली. नेऱ्या नीट करता करता म्हणाली, श्रावणी, एंगेजमेंटची साडी आवडली ना की भावनांना मुरड घातली आहेस? श्रावणी फक्त हसली आणि हसून तिने सायलीच्या एकाच नाही तर अनेक प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं. फॅनच्या खाली खुर्ची ओढून त्यावर बसत श्रावणी म्हणाली, किती वाजलेत? अगं, 3 वाजायला आले असतील. बाहेर केवढी गडबड उडाली आहे. भटजी आलेत, लोकही येणं चालू झालं आहे. सनईची कॅसेटही सुरू केली आहे. पण काय गं श्रावणी, तू काय मल्हारची वाट बघतेस? छे गं, खोटं सांगतेस ना? जाऊ देत गं. काय गं, अगं तो मल्हार येईल की तुला समजवायला. आणि तेवढ्यात आवाज आला बाहेरनं, पाहुणे आले, पाहुणे आले. श्रावणी, तयार आहेस ना गं? निशाने येऊन विचारलं. हो आई. अरे वा, छान दिसतेस श्रावणी. आई, मल्हार दादा आलेत? हो सायली. सायली, तू पाहुण्यांचं चहा पाणी बघ. मेघननी त्यांना बैठकीत बसवलं आहे. का कुणास ठाऊक, पण श्रावणी अगदी घामेजून गेली होती. तिने उठून फॅनचा स्पीड वाढवला. या, बसा. आशाबाई हसून पाहुण्यांचं स्वागत करत म्हणाल्या. सगळी पाहुणे मंडळी बैठकीत बसली होती. पांढऱ्या स्वच्छ काचेच्या प्याल्यातनं सायलीने सगळ्यांना पाणी दिलं. चहा बिस्किटं झाली. त्यांच्याकडच्या 2 गाड्यांमधनं मोजकीच मंडळी आली होती. त्यातली एक गाडी मल्हारची तर एक गाडी त्याचा मित्र जतीनची होती. बाकी इतर मंडळी गावातलीच असल्यामुळे आपापल्या सोयीनं येत होती. बाहेरच्या खुर्च्यांवरती येणारे बसत होते. पाहता पाहता मंडप येणाऱ्यांनी फुलून गेला होता. श्रावणी बंगला आज अतिशय आनंदात होता. रंगीबेरंगी साड्यांची सळसळ वाढली होती. बांगड्यांची किणकिण, हास्याचे फवारे उडायला लागले होते. सनईची मधुर धून वातावरणात भरून राहिली होती. अत्तराचा मस्त सुगंध दरवळत होताच, पण बागेत उमललेली विविध प्रकारची गुलाब फुलं आणि पांढरा शुभ्र निशिगंध आपला सुगंध मनसोक्त उधळत होते. मेघनने बंगाली पायजामा शर्ट घातला होता आणि त्या ड्रेसमध्ये उंच मेघन आणखीनच उंच वाटत होता. घरातली सगळी मंडळी मंडपात जमली. मल्हार, त्याचे मित्र, आईवडील समोरच्या खुर्च्यांवरती बसलेले होते. भटजी आले. प्रथम मल्हारला चौरंगावरती बसवण्यात आलं. चौरंग मंडपाच्या मध्ये ठेवण्यात आला होता. चौरंगाच्या अगदी समोर श्रीधरराव कोशाचा बंगाली शर्ट आणि पायजामा घालून आणि डोक्यावर फरची टोपी घालून बसले होते. त्यांच्याच बाजूला मेहंदी कलरच्या साडीचा भरदरी पदर सावरत आशाबाई बसल्या होत्या. श्रावणी बैठकीत येऊन बसली. तिला तिथून बाहेरचं सगळं दिसत होतं. चौरंगावर बसलेल्या मल्हारला ती निहाळत होती. बंगाली शर्ट, पायजामा आणि फरची टोपी घातलेला मल्हार फार छान दिसत होता. त्याला पाय धुवून गंध लावून नवीन कपडे देण्यात आले. आत येऊन त्यांनी कपडे बदलले. आत जातेवेळी त्यांनी श्रावणीकडे पाहिलं. श्रावणी खरंच खूप छान दिसत होती. आणि आता सूट घालून बाहेर जातेवेळी त्यांनी श्रावणीकडे बघितलं. हलकेच हसला आणि तो बाहेर आला.
पुन्हा चौरंगावर बसला. श्रीधररावांनी मग मल्हारच्या गळ्यात गोफ घातला, हातात नारळ दिला. एक मिठाईचा बॉक्स, सुकामेव्याचा बॉक्स, अत्तराची बाटली, पुष्पगुच्छ आणि गळ्यात हार घातला. नंतर श्रावणीला चौरंगावर बसवून मल्हारच्या आईने साडी दिली. काही मिनिटात श्रावणी ही तयार होऊन आली. रबर बँडमध्ये व्यवस्थित अडकवलेल्या केसांवरती भरगच्च गजरा, गळ्यात नाजूक नेकलेस आणि तिला न आवडणाऱ्या जांभळ्या रंगाची साडी नेसून ती सायलीबरोबर बाहेर आली. मल्हारच्या आईने तिची पोह्याने ओटी भरली, पेढ्यांचा बॉक्स दिला. मल्हारच्या आईला माधुरीबाईंना श्रावणी खूप आवडली होती, तिचं नावसुद्धा. बॉक्समधून एक पेढा काढून त्यांनी तो श्रावणीला हसत हसत भरवला. दोघांनीही मग एकमेकांना अंगठ्या घातल्या, पुष्पगुच्छ दिले, एकमेकांना पेढा भरवला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांच्या आवाजाने श्रावणी बंगला दुमदुमून गेला. फोटोग्राफर्स फोटो काढत होते. शूटिंगही सुरू होतं. आशाबाईंच्या डोळ्यात आनंदानं आसवं उभी राहिली होती. श्रीधररावांनी जेवणाचा थाट उडवला होता. पदार्थांची नुसती रेलचेल होती. सर्वांची जेवणं झाली. हास्यविनोदात वेळ पुढे सरकत होता. श्रावणीच्या काही मैत्रिणी होत्या. तिच्या कॉलेजमध्ये तिला शिकवणारे काही प्राध्यापकही आले होते, काही सहप्राध्यापक होते. श्रावणींनी मल्हारशी सगळ्यांची ओळख करून दिली. श्रावणी बंगला आज आनंदानं वेढून गेला होता. आनंद हा असा आहे की जेवढा वाटू तेवढा वाढतो, कारण आनंदाला चौकट नसते. घरातल्या कामवाल्या आजीबाई एका कोपऱ्यात उभं राहून हा सारा आनंदाचा प्रसंग डोळ्यात साठवून घेत होता. मल्हारची अधूनमधून चक्कर श्रावणी बंगल्यावर होत असे. मग कधी दोघंही फिरायला जायचे. पण श्रावणीला एक जाणवायचं की ह्याच्याबरोबर आपण हिंडतो, फिरतो, खूप साऱ्या गप्पा मारतो. गप्पा मारतो म्हणजे काय, तोच बोलतो स्वतःबद्दल, स्वतःच्या आवडीनिवडीबद्दल. आपल्याला तो कधीच काही विचारत नाही. आपली मतं, आपल्या आवडीनिवडी सगळं तो गृहीतच धरतोय का काय? हा त्याचा स्वभाव होता का पुरुषीपणाचा अहंकार? तो स्वतःचं मोठेपण सांगत असताना माझं अस्तित्व जमेला धरतच नव्हता का काय? का स्त्री म्हणून तो मला कमी लेखत होता कोणास ठाऊक? जाऊ दे, काय करायचं आहे. ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही हे ठरवलं तरी त्याच गोष्टी मनाला चिकटून बसतात. भिंतीवर पालीनं चिटकावणं तसं. मनाची बेचैनी वाढली आणि मग तिने उठून तुकारामांच्या अभंगाची कॅसेट लावली. गाण्याचे सूर वातावरणात भरून गेले. आनंदाचे डोही आनंद तरंग. खुर्चीवर बसल्या बसल्या श्रावणीने डोळे मिटून घेतले. अभंगाचे शब्द मग मनाच्या आत झिरपत राहिले. अभ्यासाचा कंटाळा आला किंवा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन आलं की श्रावणी तुकारामांचे अभंग लावायची. ते अभंग ऐकले की तिच्या चित्तवृत्ती उल्हसित होत थकवा निघून जाई. आत्ताही तसंच झालं. मनावरती आलेलं विचारांचं सावट भजन ऐकता ऐकता हळूहळू कमी झालं. सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर धुक्यानं हळूहळू विरत जावं ना तसं. संध्याकाळची वेळ. झाडावरती पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होता आणि व्हरांड्यात बंगलीवर मल्हारच्या आई माधुरीबाई बसून हलकेच पायाला ठेका देऊन झोका घेत होत्या. मनोहररावही आराम खुर्चीत बसून पेपर वाचत होते. समोर अंगण, अंगणात काही फुलझाडं, बाजूला आंब्याचं मोठं झाड, दाराशी प्राजक्त होता, माधुरीबाईंच्या आवडीचा. रोज सकाळी प्राजक्तानं आपल्या झाडाखाली रेखलेली रांगोळी बघणं हा त्यांचा छंद. छान झाला नाही एंगेजमेंटचा कार्यक्रम? हलकेच झुलत आणि हसत माधुरीबाई मनोहररावांना म्हणाल्या. हो, लग्न ही धडाक्यात करतील. हातातल्या पेपरची घडी करून बाजूच्या स्टुलावर ठेवत मनोहरराव म्हणाले. काही म्हणा, मुलगी छान आहे. हो, स्वभावाने खूप छान आहे म्हणतात. हुशारसुद्धा आहे. सगळेजण कौतुक करत होते श्रावणीचं. हो ना, आपल्या मल्हारला अशीच मुलगी हवी होती. तोही काय कमी हुशार आहे का? पण स्वभाव बदलायला पाहिजे आता त्यांनी. असा काय वाईट वागतो? अगं, तू आईच्या नजरेने बघतेस ना, म्हणून तुला स्पष्ट आणि स्वच्छ काही दिसत नाही. आणि वाईटच वागतो असं नाही म्हणायचं मला. पण दुसऱ्यांची पोरगी आपल्याकडे येणार तेव्हा समजून उमजून वागायला हवं. आणि नेमकं हे त्याला जमत नाही. जमेल हो, सगळं जमेल. एकदा संसारात पडलं ना की सगळं जमवून घ्यावं लागतं.
बघू की. चला, महिन्याभरावर लग्न आलं आहे. तुळशीचं लग्न झालं की लगेच मुहूर्त काढला आहे. कामाला लागायला लागेल आता. श्रावणीच्या साड्यांची खरेदी करून टाकते, म्हणजे ब्लाऊज शिवायला बरं. दागिने करायला लागतील ना? हो तर. तिच्याच पसंतीने करून घे. काय कशाची पसंती सुरू आहे? बाहेरून आलेल्या मित्रासोबत जतीनसोबत आलेला मल्हार म्हणाला, अरे दागिने करायचेत ना श्रावणीसाठी, त्याबद्दल बोलतोय आम्ही. बैस रे जतीन. खुर्चीकडे बोट दाखवत माधुरीबाई म्हणाल्या. मल्हार आईच्या बाजूला बसला. कधी करतेयस दागिने? अरे श्रावणीला वेळ मिळाला की घेऊन जाईन आणि मग तिच्या पसंतीने करीन. का? तुझ्याच पसंतीने कर की. अरे पण घालायचे श्रावणीला आहेत ना ते दागिने. बाबा, तिला एवढं महत्त्व द्यायलाच पाहिजे का? असं प्रत्येक गोष्टीत बायकांना महत्त्व दिलं ना की पुढे जड जातं. काय बोलतोयस तू मल्हार? जतीनमध्येच म्हणाला. अरे मी खरं तेच बोलतोय. हे बघ मल्हार, ती एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलगी आहे. तिची मतं डावलून कसं चालेल? आणि हे बघ, लग्नातल्या साड्या दागिने मुलीच्या मनाप्रमाणे घ्यायची पद्धत आहे. नाही नाही, पद्धत असेल रे, पण सगळ्याच पद्धती सगळ्यांवर बंधनकारक कुठे असतात? त्या पद्धतींचा आपण किती आणि केव्हा वापर करायचा हे आपण ठरवायचं ना. मल्हार, मला तर वाटतं ना, तू जगाच्या अजून खूप मागे आहेस. अरे माझ्याही मागे बरेच आहेत. लेकिन मल्हार, ये बात गलत आहे. जतीन हा बंगाली होता, पण त्याचं मराठी आणि हिंदी अतिशय सुंदर होतं. मातृभाषा बंगाली असली तरी मराठी, हिंदी आणि इंग्रजीवरही त्याचं चांगलंच प्रभुत्व होतं. देख जतीन, गलत और सही की पहचान मुझे है. ये भी बात गलत है. मैं देख रहा हूँ तेरा ये जो रवैया है ना, ये ठीक नहीं है. आत्तापर्यंत दोन मित्रांचं बोलणं चुपचाप ऐकणारी, विषय बदलवण्यासाठी म्हणून माधुरीबाई म्हणाल्या, जतीन मला सांग, वहिनी कशी वाटली? एकदम बेस्ट. यावरती मल्हार फक्त हसला. का हसला मल्हार? बायको देखणी मिळणार म्हणून, का ती हुशार आहे म्हणून, का हुशार बायको समाजात मिरवायला मिळणार म्हणून, का मनाला वाटेल तसं खेळायला एक बाहुली मिळणार म्हणून? कोणास ठाऊक. दोन्हीकडे लग्नाची तयारी जोरात चालू होती. मल्हारच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून माधुरीबाईंनी श्रावणीच्या पसंतीने साड्यांची खरेदी केली. तिच्याच पसंतीने दागिनेही घडवायला टाकले. अहो आई, एवढे दागिने कशाला? खूप दागिने घालायला आवडत नाही हो मला. कसे आवडणार पोरी? आधीच सद्गुणांच्या अलंकारांनी अलंकृत आहेस ना तू. माधुरीबाई कौतुकानं म्हणाल्या. श्रावणी फक्त हसली. माधुरीबाईंनी तिच्याकडे निरखून बघितलं. श्रावणी छान दिसत होती हसताना, अगदी पाणीदार मोत्यासारखी. आज मल्हार, जतीन, मेघन, सायली आणि श्रावणी मल्हारचे कपडे घेण्यासाठी मार्केटला गेले. अनेक दुकानात अनेक सूट पाहणं चालू होतं, पण मल्हारला पसंत पडेना. भाभी, आप ही देखो ना, शायद आपकी पसंद का सूट मल्हार को पसंद आ जाए. श्रावणी हसली आणि तिने ॲश कलरच्या सूटकडे बोट दाखवलं. अरे वा, छान आहे हा कलर, जतीन म्हणाला. खरंच मल्हारला छान दिसेल हा कलर. श्रावणीची आवड एकदम छान, सगळेच म्हणाले. अरे पण मला आवडायला हवा ना. असं मल्हारनी म्हणतात सगळेजण चूप झाले. मल्हारनी मग नेव्ही ब्लू कलरचा सूट पसंत केला. श्रावणीने पसंत केलेल्या सूटकडे त्यांनी पाहिलंही नाही. हा सुद्धा कलर खूप छान आहे, मोकळेपणानं श्रावणी म्हणाली. पण तिच्या मनात एक सल सलत राहिली की आपली पसंत मल्हारला आवडलेली नाही आहे. तिला त्या क्षणी एक जाणवलं की दोघांचीही पसंत एक नक्कीच नाही आहे, आणि ती गोष्ट तिच्या मनाला आतल्या आत खटकत राहिली. पण ती या गोष्टीचा विचार का करते आहे? दोन व्यक्तींची पसंती, मतं एकसारखी राहतीलच कशी? त्याला माझी आवड पसंत नाही, पण मला तरी त्याची आवड. छे, असं नाही. न आवडूनसुद्धा एंगेजमेंटच्या साडीचा जांभळा रंग मी घेतला, तो केवळ मल्हारसाठीच ना. मग बायकांना जशी मनाला मुरड घालणं जमतं तसं पुरुषांना का जमू नये? पण सगळेच पुरुष तसे नसतात. मेघनदादा, माझे बाबा दुसऱ्यांच्या मनाचा आधी विचार करतात, पण मल्हार त्यातला नाही हे नक्की. समजूतदारपणात तो कमी पडतोय, खरंच कमी पडतोय.
अगं श्रावणी, विचार कसला करतेयस? कुठे हरवलीस बाई? चल आता. नाही, पेमेंट करायचं असेल ना? अगं ते केलं मेघननी. श्रावणीनी मान झटकली. मनातले विचार झटकण्याचा प्रयत्न केला, पण ते विचार, मल्हारचं वागणं असं काही मनाला चिकटून बसलं की ते झटकता झटकलं जाईना. श्रावणी, काय झालं गं? एकदम नर्वस झालीस? सायली श्रावणीकडे बघून विचारत होती. छे ग, कुठे काय? मनातले विचार बाहेर दिसू न देता श्रावणी म्हणाली. पण श्रावणीला एक जाणवलं की लग्न ठरल्यानंतरचा प्रत्येक गोष्टीतला निखळ आनंद आपल्याला गवसतही नव्हता आणि जाणवतही नव्हता. का? ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.